उन्हाळ्याच्या दिवसात स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणे प्रत्येक महिलेसाठी मोठी गरजेची गोष्ट असते. वाढत्या उकाड्यात हेवी आणि सिंथेटिक कपड्याऐवजी हलके, सॉफ्ट आणि हवा खेळती राहील असे आउटफिट्सलाच पहिली पसंती दिली जाते. अशावेळी अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझो हा आउटफिट कम्फर्ट आणि एलिगन्सचे परफेक्ट उदाहरण आहे. फ्लोई अनारकली पॅटर्नमुळे ग्रेसफुल लुक मिळतो, तर कॉटन फॅब्रिक शरीराला थंडावा देत दिवसभर फ्रेश ठेवते. उन्हाळ्याचा तडाखा वाढला की हेवी आणि सिल्कचे कपडे नकोसे वाटतात. यासाठीच अनारकली कॉटन कुर्ती आणि प्लाझोचा ट्रेंड आला आहे, जो तुम्हाला उन्हाळ्यातही स्टायलिश लुक देतो आणि घामापासून सुटका करण्यास मदत करतो. अनारकलीचा घेर तुम्हाला कम्फर्टेबल लुक देतो, तर प्लाझोमुळे हालचाल करणे सोपे होते. उन्हाळा म्हटलं की हलके, सैल आणि त्वचेला आराम देणारे कपडे हीच पहिली पसंती ठरते. वाढत्या तापमानामुळे जड आणि टाईट आउटफिट घालणे अनेकदा त्रासदायक ठरते. त्यामुळे फॅशनसोबतच कम्फर्ट देणाऱ्या कपड्यांची मागणी वाढते. अशावेळी अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझो आउटफिट महिलांसाठी परफेक्ट समर स्टाईल ठरतो. ऑफिस, कॅज्युअल, आउटिंग, ट्रॅव्हल किंवा समारंभासाठीही सहज घालता येतात. अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझो हे असं कॉम्बिनेशन आहे जे तुम्हाला उन्हाळ्यातही एअर कंडिशनसारखं थंडावा देतं आणि लुकमध्येही मात्र नवाबी थाट टिकवून ठेवतं. असे कॉटनचे लाईट कलरचे ड्रेस उन्हाळ्यासाठी डोळ्यांना थंडावा देतं. यावर मोठ्या फुलांचे प्रिंट्स अतिशय फ्रेश लुक देतात. या अनारकली स्टाईलच्या कुर्तीमध्ये सध्या ट्रेंडी व्ही-नेक पॅटर्न खूपच फॅशनमध्ये आहेत. अशा कुर्ती तुम्हाला स्टायलिश, ट्रेंडिंग आणि कम्फर्टेबल लुक देतात. या कुर्ती फ्लेअर्ड असल्यामुळे स्लिम महिलांना खूपच एलिगंट आणि स्मार्ट लुक देतात आणि प्लस साईज महिलांचीही पोटावरची चरबी हाईड करतात. त्यामुळे महिला अशा कुर्ती सेट वापरण्याला खूपच पसंत देत आहेत. राजस्थानची हँड ब्लॉक प्रिंट सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत. हलके फॅब्रिक आणि पारंपरिक प्रिंट्समुळे एथेनिक पण समर फ्रेंडली लुक मिळतो. जास्त फ्लेअर नको असणाऱ्यांसाठी एल एन कट आणि स्ट्रेट प्लाझो हा स्मार्ट आणि कम्फर्टेबल पर्याय आहे. असे कॉटनचे ड्रेस महिलांसाठी सर्वात बेस्ट पर्याय मानला जातो. जर तुम्हाला सुद्धा हे कॉटनचे ड्रेस आवडले असतील तर खास उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी तुम्ही हे असे ड्रेस नक्कीच घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.